Good morning, friends. We are meeting again after long break. We were busy in exam schedule and some other work, so I could not provide you a new lecture. So today we will start. I sincerely apologize for it. Today we will start new family. We will discuss about a family called as Asteraceae, or it is also called as Compositae. Earlier, the family was known by the name of by the name as Compositae. But as you know, there is one rule in ICN, International Code for Nomenclature of Algae, Fungi, and Plants. There is a rule that every name at every hierarchy, at every position, should have its own type. टाईप असायला पाहिजे, म्हणजे स्पेसिससाठी एक हार्बेरियम स्पेसिमन हे टाईप असायला पाहिजे, जीनससाठी एक स्पेसिस ही टाईप असायला पाहिजे, फॅमिलीसाठी एक जीनस हा टाईप असायला पाहिजे, आणि ऑर्डरसाठी एखादी फॅमिली हा टाईप असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक टेक्झाचं नाव, प्रत्येक नाव हे कुठल्या तरी टाईपवरती बेस असायला पाहिजे. म्हणजे फॅबा नावाचं जीनस आहे, त्याला एक स्पेसिस आहे, त्याच्यावरती ते फॅबा नावाचं जीनस डिपेंड आहे. ती स्पेसिस एका हार्बेरियम स्पेसिमनवरती डिपेंड आहे, आणि या फॅबा जीनसवरती फॅबेसी नाव हे डिपेंड आहे. म्हणजे असं हायरार्कीमध्ये प्रत्येक ठिकाणी नाव चेंज होत गेले. मग कंपोजिटीमध्ये कंपोजिटा नावाचा कुठला काही जीनस नव्हता, नाही आहे. देर इज नो जीनस लाईक कंपोजिटा और कंपोजिटी और एनिथिंग. सो scientists provided an alternative name which is suitable for or suitable as ICN rule. So they suggested another name, that is Asteraceae, based on genus Aster. Aster नावाच्या जीनसवरती बेस असं Asteraceae नाव प्रोव्हाइड केलं गेलं. बट द नेम Compositae was very popular, and such popular name cannot be replaced by another name. So this name Compositae is also conserved. हे नाव पण तसंच ठेवलं गेलं. अशा 9 फॅमिली आहेत ज्यांची नावं 2-2 आहेत. म्हणजे आधीचं जुनं नाव होतं वेगळं, आणि ICN रूलनुसार त्याला दुसरं नाव देण्यात आलं, पण जुनं नाव पण त्याला कॉन्झर्व करण्यात आलं, ते त्याला तीच व्हॅलिडिटी मेंटेन करण्यात आली. सो टुडे विल डिस्कस Asteraceae as well as Compositae. As well as means Asteraceae which is Compositae. Firstly, we will discuss about systematic position of Asteraceae Compositae according to Bentham and Hooker. It is flowering plant, so it is under division phanerogams. Then it is a dicot plant with reticulate venation, taproot system, pentamerous, tetramerous flower, seeds with 2 cotyledons, so it's class dicotyledony plant. Then petals are fused, so it is classified under subclass Gamopetalae. आता पेटल्स फ्यूज म्हणजे काय? याच्या आधी जी फॅमिली बघितली होती आपण, लेग्युमिनोसी, फॅबेसी, त्याच्यामध्ये पेटल्स फ्री होती. ती फॅमिली पॉलीपेटॅलीमधली होती. आता याच्यात पेटल्स फ्यूज आहेत. तुम्ही बेश्रमाचं फूल बघितलं का? धोत्र्याचं फूल बघितलं का? हे फुल आहेत ना, यांच्या पाकळ्या आहेत ना, त्या एकमेकाला चिटकल्या आहेत, आणि त्या चिटकून त्यांनी एक ट्यूबसारखी गोष्ट तयार केली. याला म्हणायचं गॅमोपेटलस कंडिशन. अँड ऑल द प्लांट्स विच शोज गॅमोपेटलस कंडिशन अँड इपिपेटलस स्टॅमिन हे पेटलवरती इन्सर्ट झालेले आहेत, अशा सगळ्या प्लांट्सला गॅमोपेटॅली नावाच्या सबक्लासमध्ये बेंथम अँड हुकर यांनी ठेवलेलं आहे. देन Asteraceae is further classified into series inferi, because in Asteraceae
the ovals are inferior. Order asterales, there are 1 to 2 oval per locule and basal placentation. Single oval will be there with basal placentation. This is the character of order asterales. इन्फेरीमध्ये काय 3 ऑर्डर्स आहेत. इन्फेरीमध्ये आहे रुबियल्स, ॲस्टरेल्स आणि कंपॅन्युलेल्स. अशा 3 ऑर्डर्स आहेत. त्यापैकी ॲस्टरेल्स ही ऑर्डर आपल्याला शिकायची, म्हणजे त्यातली फॅमिली शिकायची. याच्यात एकच ओव्हल असतो आणि बेसल प्लासेंटेशन असतं. बेसल म्हणजे काय? द प्लासेंटा इज अटॅच्ड टू द बेस ऑफ ओव्हल. इन द बेस ऑफ ओव्हरी, सिंगल ओव्हल, सिंगल ओव्हरी अटॅच्ड ॲट बेसल. मार्जिनला नाही, ॲक्झिल नाही, कुठचं दुसरं प्लासेंटेशन नाही, फक्त बेसल प्लासेंटेशन. देन फॅमिली ॲस्टरेसी. The family can be easily identified by the means of inflorescence, head or capitulum inflorescence. मागच्या वर्षी मी तुम्हाला इन्फ्लोरेसन्स शिकवले, त्याच्यामध्ये हेड आणि कॅपिच्युलम इन्फ्लोरेसन्स होतं. काय असतं नेमकं ते मी तुम्हाला शिकवलं. हे समोर जे इन्फ्लोरेसन्स दिसत आहेत ते सगळे हेड इन्फ्लोरेसन्स आहेत. ठीक. Composite is one of the, not one of the, composite is largest family of flowering plants. सगळ्यात मोठी, जगात सगळ्यात जास्त डायव्हर्सिटी असलेली सगळ्यात मोठी फॅमिली म्हणजेच कंपोजिटी, म्हणजेच ॲस्टरेसी. देर आर नियरली 1500 genera and 24,000 species in family Asteraceae. Family is widely distributed. You can find members of Asteraceae everywhere on the planet. Go to temperate region, go to subtemperate region, tropical region, subtropical region. Everywhere there will be the members of Asteraceae. But more diversity of Asteraceae is there in temperate region or cold climate at high altitude. हाय अल्टिट्यूड म्हणजे उंच ठिकाणी, डोंगरांवरती ह्या फॅमिलीचे मेंबर्स जरा जास्त मिळतात. विल डिस्कस अबाउट डायग्नोस्टिक फीचर्स ऑफ फॅमिली और सायलेंट फीचर्स ऑफ फॅमिली. ही फॅमिलीचे शार्प, बाकीच्या फॅमिलींपासून शार्प वेगळे करणारे काही पॉईंट्स. लाईक दे आर युजली हर्बेशियस. Some of them are shrubby, some of them are tree also, but usually they are herb. Leaves are alternate, sometimes they are opposite also. Stipule will be always absent in family Asteraceae. Asteraceae मध्ये stipule नसणार. Inflorescence will be capitulum. Capitulum नावाचा inflorescence असेल or head नावाचा inflorescence असेल. With ray florets and disc floret. Ray florets and disc floret. तर हे काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगतो. रे फ्लोरेट आणि डिस्क फ्लोरेट म्हणजे काय असतं. They are surrounded by involucral bracts. Calyx is replaced by pappus. Anther united to form a cylinder around style. Style with dichotomous branching or style with bifurcate styles are there. Bifurcate stigma is also there. Fruits are always cypsella, or it is also called as achene. A dry fruit formed from a single carpel with inferior ovary is called as cypsella. Ovary is inferior. याच्यात तुमच्या लक्षात नाही येणारी गोष्ट म्हणजे कॅलिक्स इज रिप्रेझेंटेड बाय पॅपस. कॅलिक्स इज रिप्रेझेंटेड बाय पॅपस म्हणजे काय? या फ्लावरमध्ये इन्फेरियर ओव्हरी असते बरं. एकदम लेफ्टचं फुल बघा, इन्फेरियर ओव्हरी असते. ऑल दीज आर इन्फेरियर ओव्हरीज. दिस इज इन्फ्लोरेसन्स ऑफ
Asteraceae member. So ovary is inferior, on which sepals and petals shall be arranged. इन्फिरियर ओव्हरीच्या वरती सेपल्स पेटल्स अरेंज झाले पाहिजेत, त्याच्यावर स्टॅमेन्स अरेंज झालेले पाहिजेत. बट इथे काय असते, सेपल्सच्या ऐवजी स्मॉल हिअर लाईक स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट. सो दिस इज मॉडिफिकेशन ऑफ फॅमिली ॲस्ट्रेसी फॉर डिस्पर्सल ऑफ सीड. सीड डिस्पर्सलसाठी हे ॲस्ट्रेसीचं मॉडिफिकेशन झालेलं आहे. सेपल्स आर रिप्लेस्ड बाय पॅपस. दीज हेअरी स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज पॅपस. म्हणजे तुम्ही हिवाळ्यामध्ये वगैरे छोट्या छोट्या म्हाताऱ्या उडताना बघितल्यात का? हा, एक मोठी म्हातारी असते, रुईचे फुलं आणि रुईचं बी. रुई असते ना आपली, त्या रुईचं बी पण असं उडतं हवेमध्ये, त्याला कोमोस स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. आणि यामध्ये ती जी म्हातारी असते ना, मोठी म्हातारी रुईची असते आणि त्याच्यापेक्षा लहान छोट्या छोट्या म्हाताऱ्या बऱ्याचशा उठताना दिसतात. त्या सगळ्या असतात त्या ॲस्ट्रेसीचे मेंबर असतात, ॲस्ट्रेसी फॅमिलीचे मेंबर असतात. याच्यामध्ये कॅलिक्स म्हणजे गुलाबाची पाकळ्यांच्या बाहेर जे हिरव्या पाकळ्या असतात ना, 4-5 त्या पाकळ्यांच्या ऐवजी हे असे हेअर तयार झालेले असतात. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज पॅपस. याच्यात फ्लावर, नाऊ विल सी मेजर जनरा ऑफ फॅमिली. सिनेशियो इज द मोस्ट लार्जेस्ट जीनस ऑफ फॅमिली. देर आर 1500 स्पेसीज ऑफ सिनेशियो. आपल्याकडे त्याला सोनकी असं म्हटलं जातं. सूर्यफुलासारखं दिसणारं एक छोटंसं फुल असते डोंगरांवरती, किल्ल्यांवरती किंवा कडेवरती, एखाद्या टेकडीच्या कडेवरती वगैरे हे सूर्यफुलासारखी छोटी छोटी फुलं आलेली असतात, सोनकी. दिस इज कॉल्ड ॲज सिनेशियो. देन वर्नोनिया इज अ सेकंड लार्जेस्ट जीनस इन फॅमिली. देर आर नियरली 1000 species. Coccinia is also a large genus. Then Eupatorium, it is also near about 600 species are there in Eupatorium. So this family is very large. There are number of genus which are more than 400 species, which there are many genera which possesses more than 400 species. So in central flower, this is the central flower, head inflorescence is there. A regular flower म्हणजे नॉट झायगोमॉर्फिक, ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर आहे, इन्फेरियर ओव्हरी आहे. असं हे सेंट्रल मधला जो आहे तो ॲस्ट्रेसीचा इन्फ्लोरेसन्स आहे. नाउ विल डिस्कस अबाउट डिस्क्रिप्शन और मॉर्फोलॉजी ऑफ फॅमिली. हॅबिट, देर आर हर्बेशियस मेंबर, मेनी ऑफ देम आर हर्बेशियस. ही सगळ्यात मोठी फॅमिली आहे, तरी त्यात खूप सारे हर्बेशियस मेंबर आहेत. देन श्रबी मेंबर्स आर ऑल्सो देअर. काही श्रब्स असतात, श्रब्स म्हणजे 6 फूट 7 फूट एवढी हाईट असणारे पण मेंबर असतात. रिअरली दे आर ट्रीज. एकच ट्री मला माहिती आहे, वर्नोनिया अर्बोरिया. वर्नोनिया अर्बोरिया नावाचा एकमेव ट्री माहिती आहे मला, जो ॲस्ट्रेसीमधला ट्री आहे. देर आर फ्यू लायनाज लाईक वर्नोनिया स्कॅन्डन्स. लायना म्हणजे काय? लायना म्हणजे उडी क्लाइंबर. सो उडी क्लाइंबर्स आर ऑल्सो देअर लाईक वर्नोनिया स्कॅन्डन्स. समटाईम दे प्रोड्युसेस ट्यूबर्स. डेहलिया नावाचं एक ऑर्नामेंटल प्लांट असते, जे खालचं रेड कलरचं फ्लॉवर दिसते, दॅट इज डेहलिया. याच्या डेहलियामध्ये देर इज अ ट्यूबर इन द सॉइल. देर इज वन हेलियांथस ट्युब्रोसस. एक सूर्यफुलाची सुद्धा स्पेसिस असते ज्याच्या खाली ट्यूबर असा येतो. ट्यूबर म्हणजे रताळ्यासारखा ट्यूबर. लीव्स usually they are simple and alternate. ही खूप मोठी फॅमिली आहे आणि खूप सारे व्हेरिएशन्स याच्यामध्ये सापडतात, बघायला भेटतात. पण आपण ओव्हरऑल कॉमन कॅरेक्टर काय आहेत त्याच्याबद्दल बोलतोय. सो
Usually leaves are simple and alternate. Sometimes they are compound also. In Dahlia or Artemisia they are compound. Artemisia नावाचं एक प्लांट असते. याच्यातनं एक ड्रग मिळतं, आर्टिमिसिन नावाचं एक ड्रग आयसोलेट केलं जातं, अल्कलॉइड आहे ते, एक अल्कलॉइड काढलं जातं आर्टिमिसिन नावाचं, आणि ते मलेरियावरती युजफुल आहे, मलेरियावरती युजफुल आहे. तर आर्टिमिसिया, आपल्याकडे आर्टिमिसियाच्या तीन स्पेसीस मिळतात. आर्टिमिसिया जॅपोनिका, आर्टिमिसिया निलगिरिका आणि आर्टिमिसिया पॅलेन्स. आणि ह्या सगळ्या स्पेसीज आपले खंडोबा ज्योतिबा नावाचे जेवढे देव आहेत ना, त्यांना वाहिल्या जातात आणि त्यांना दवना असं म्हटलं जातं. म्हणजे खंडोबाजवळ गेले तुम्ही, दवना विचारला तर ते दवण्याची झाडं देतील. एकदम फ्रॅग्रंट असं ते प्लांट असते. त्या आर्टिमिसियामध्ये कंपाऊंड लीफ असतात, डेहलियामध्ये कंपाऊंड लीफ असतात. सो युजली दे आर सिम्पल अँड अल्टरनेट. समटाइम्स दे आर कंपाऊंड, समटाइम्स दे आर अपोजिट. In some cases they are alternate at initial level. After a certain height they become opposite. So they are alternate as well as opposite leaves are also there in family. Stipules are absent. Always stipules will be absent in family Asteraceae. तुम्हाला कुठल्याच लीफच्या खाली काही लीफ लाईक अपेंडेज किंवा लीफ लाईक ग्रोथ, हेअरी ग्रोथ अशी दिसणार नाही लीफ बेसला. So stipules are always absent in family Asteraceae. Inflorescence is unique character of family Asteraceae. There are head and capitulum type of inflorescence. हेड इन्फ्लोरेसन्स असणाऱ्या काही तोडक्या मोडक्या फॅमिली आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाची फॅमिली म्हणजे ॲस्टरेसी. आणि ती मायमोसॉइडी नावाची सब फॅमिली बघितली होती ना, त्याच्यामध्ये पण हेड इन्फ्लोरेसन्स असतो किंवा स्पाइक इन्फ्लोरेसन्स असतो. याच्यात हेड इन्फ्लोरेसन्स आहे. मग हेड आहेत तर ते किती, हेड 3 टाईपचे हेड्स असतात. 3 टाईपचे हेड्स असतात. एकाला म्हणतात डिस्कोइड हेड. डिस्कोइड हेड म्हणजे काय, ऑल द फ्लावर्स आर डिस्क फ्लोरेट. ऑल द फ्लावर्स किंवा ऑल द फ्लोरेट्स आर डिस्क फ्लोरेट. सो सच इन्फ्लोरेसन्स, सच हेड इज कॉल्ड ॲज डिस्कोइड हेड. सगळ्यात टॉपला जे दिसते ना इमेज एकदम वरची, ती आहे डिस्कोइड हेड. याच्यामध्ये डिस्कोइड हेड म्हणजे काय, फ्लावर्स आर ॲक्टिनोमॉर्फिक अँड देर इज नो पेटल लाईक स्ट्रक्चर. पेटलसारखं स्ट्रक्चरच नसते, फक्त फ्लावर्स सगळे अटॅच झालेले असतात एकमेकांना आणि त्याच्यात पेटलसारखं स्ट्रक्चर नसते. त्यांना म्हणायचं डिस्कोइड हेड. आता पेटलसारखं स्ट्रक्चर म्हणजे काय असतं तर रे फ्लोरेट्स नसतात. एवढं लक्षात ठेवा, फ्लावर बघताना आपण रे फ्लोरेट बघू. रे फ्लोरेट्स आर अब्सेंट. ऑल फ्लोरेट्स आर डिस्क फ्लोरेट. सो दे आर कॉल्ड ॲज डिस्कोइड हेड. इन सम केसेस ऑल द फ्लोरेट्स आर रे फ्लोरेट्स अँड सच हेड इज कॉल्ड ॲज लिग्युलेट हेड. लिग्युलेट हेड नावाचा हेड दिसतो. म्हणजे मधली जी इमेज आहे ना, सॉन्कस हर्बेन्सिस नावाच्या प्लांटची आहे, तर याच्यामध्ये सगळ्या फुलांना पाकळ्या आलेल्या आहेत. दिस इज इन्फ्लोरेसन्स. आय हॅव टॉट यू इन्फ्लोरेसन्स हेड ऑर कॅपिच्युलम. हेड ऑर कॅपिच्युलम नावाचा इन्फ्लोरेसन्स मी तुम्हाला शिकवलेला आहे. तर हे याच्यामध्ये सगळे फ्लावर्स आहेत ना, त्यांना पाकळ्या तयार झालेल्या आहेत. यांना म्हणायचं लिग्युलेट हेड. ऑल द फ्लावर्स आर रे फ्लोरेट्स. इन फ्यू केसेस both type of florets are there. Means ligulate flowers are at periphery, that is ray florets are at periphery and disc floret towards the center. जे खालचं आहे प्लांट डेहलिया, याच्यामध्ये साईडला ज्या पाकळ्या दिसत आहेत, प्रत्येक पाकळी एक फूल आहे. प्रत्येक पाकळी एक फूल आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज रे फ्लोरेट्स. अँड इन सेंट्रली देर आर डिस्क फ्लोरेट्स. डिस्क फ्लोरेट नावाच्या फ्लावर्स सेंटरमध्ये आहेत. असे कॉम्बिनेशन असणारा जो इन्फ्लोरेसन्स असतो त्याला म्हणायचं रॅडिएट हेड. रॅडिएट हेड. सो डिस्कॉइड हेड, लिग्युलेट हेड अँड रॅडिएट हेड. ऑल टाइप्स ऑफ हेड हॅव्हिंग फ्लोरेट्स दे आर सराउंडेड बाय इन्व्हॉल्युक्रल ब्रॅट्स. आता हे सगळे फ्लावर्स आहेत ना किंवा पूर्ण इन्फ्लोरेसन्स
हे इन्व्हॉल्युक्रल ब्रॅक्ट्सनं सराउंड केलेले असतात. फॉर एक्झाम्पल हे टॉपला जे दिसतंय त्या इन्फ्लोरेसन्सच्या शेजारी किंवा ह्या सॉन्कसमध्ये जे दिसतंय हे ग्रीन ग्रीन कलरचं कॅलिक्स सारखं स्ट्रक्चर दिसतंय ना, दॅट इज कॉल्ड ॲज इन्व्हॉल्युक्रल ब्रॅक्ट्स. ही सनफ्लावरची फॅमिली आहे. सनफ्लावरमध्ये सुद्धा फुलाच्या साईडला ज्या ग्रीन कलरची स्ट्रक्चर दिसतं सेपलसारखं, दॅट स्ट्रक्चर इज नथिंग बट involucral bract. Got it? Then we'll see flowers. Flowers are bisexual, sometimes unisexual. Bisexual पण असतात, unisexual पण असतात. Usually disc florets they are bisexual and ray florets or they are also ray florets, they are female flowers. Usually ray florets are female flowers and disc florets they are bisexual. आता मला तुम्हाला डिस्क फ्लोरेट आणि रे फ्लोरेट यांच्यामधला फरक सांगायला हवा. गिव मी अ याच्यानंतर just give me a okay. First of all I will explain you what is head inflorescence. रेसिम नावाचं इन्फ्लोरेसन्स असायचं, रेसिम, बरोबर. रेसिममध्ये काय असायचं, यंगर फ्लावर्स टुवर्ड्स द अपेक्स अँड ओल्डर फ्लावर्स टुवर्ड्स द बेस, बरोबर. यंगर फ्लावर्स टुवर्ड द अपेक्स, ओल्डर फ्लावर टुवर्ड्स द बेस. आता काय झालं, हा जो इन्फ्लोरेसन्स आहे रेसिम तो झाला कॉम्प्रेस झाला अँड इट फॉर्म्स अ डिस्क ऑन विच फ्लावर्स आर अरेंज्ड. ओल्डर फ्लावर्स टुवर्ड्स द पेरिफेरी अँड यंगर फ्लावर्स टुवर्ड्स द सेंटर. असा एक इन्फ्लोरेसन्स तयार झाला, त्याला म्हणायचं हेड नावाचं इन्फ्लोरेसन्स. व्हॉट इट इज, हेड इन्फ्लोरेसन्स. नाउ विल डिस्कस अबाउट फ्लावर्स, रे फ्लोरेट्स, डिस्क फ्लोरेट किंवा लिग्युलेट फ्लावर्स काय असतं हे बघूया आपण. आता फ्लावर ही ॲक्च्युली काय, इन्फेरियर ओव्हरी अशी, त्याच्यावरती पॅपस नावाचं स्ट्रक्चर येतं. म्हणजे सेपल्स जे आहेत दे आर रिप्लेस्ड बाय हेअर लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज पॅपस ऑन विच देर इज अ गॅमोपेटॅलस करोला. आणि याच्या आतमधून स्टाईल बाहेर निघते. याच्यावरती स्टॅमेन्स, इपिपेटॅलस स्टॅमेन्स अरेंज झालेले असतात. स्टाईल अशी वरती येते. दिस इज कॉल्ड ॲज डिस्क फ्लोरेट. याच्यात 5 पाकळ्या आहेत, पण त्या 5 पाकळ्या एकमेकांना फ्यूज झाल्यात आणि दे फॉर्म अ करोला ट्यूब. दिस इज कॉल्ड ॲज डिस्क फ्लोरेट. काही ठिकाणी काय होतं, इन्फेरियर ओव्हरी आहे अशी आहे, त्याच्यावरती पॅपस पण आलेला असते. पॅपस म्हणजे रिप्लेस बाय कॅलिक्स, रिप्लेस बाय हेअर. Then on which a corolla tube is there, but 1 or 2 petals or 1 or 2 corolla lobes they get extended and they form a petal like structure. म्हणजे काय होतं बघा, ही करोला ट्यूब आहे ना, त्यातले 2 पेटल आहेत ना ते एक्सटेंड होतात and they form a petal like structure. पेटल लाईक स्ट्रक्चर तयार होतं. याच्या आतमध्ये स्टाईल असते, त्याच्यावरती स्टॅमेन अरेंज झालेले असतात, इपिपेटॅलस स्टॅमेन्स असतात. असं एक फ्लावर तयार होतं, याला म्हणायचं लिग्युलेट फ्लावर और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रे फ्लोरेट. आणि ही आहे डिस्क फ्लोरेट, ज्याच्यात सगळे काही पेटल्स आहेत ना ते सेम आहेत, याला म्हणायचं डिस्क फ्लोरेट. आणि याच्यात 2च पेटल्सचे लोब
दोन पेटल्स हे एक्सटेंड झालेत आणि त्यानं एक पाकळी तयार झाली आहे सूर्यफुलाची. गॉट इट? सो दिस इज हाऊ देर आर 3 types of head inflorescence in family Asteraceae: discoid head, ligulate head, and radiate head. So flowers are bisexual. Disc florets are bisexual usually. Sometimes ray florets are also bisexual in ligulate heads. Sometimes flowers are unisexual. Commonly in ray floret जे असतात ते female flowers असतात. In ligulate head they are sometimes even sterile also. Flowers are actinomorphic. Disc floret जे असतात हे डिस्क फ्लोरेट पहिली जी इमेज दाखवली ती ते ॲक्टिनोमॉर्फिक आहेत आणि हे लिग्युलेट फ्लोरेट किंवा रे फ्लोरेट जे आहेत दे आर झायगोमॉर्फिक. सो फ्लॉवर्स आर ॲक्टिनोमॉर्फिक, समटाईम्स झायगोमॉर्फिक. दे आर इपिगायनस मीन्स कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम हे सगळं गायनोशियमच्या वरती असतं. इपी म्हणजे अबाऊ, गायनोशियम गायनस, इपिगायनस फ्लॉवर. कॅलिक्स. Sepals are absent. Sepals are represented by or replaced by pappus, hair-like structures, scale-like structures. हेलियंथसमध्ये असं तसं दिसतं, बायडेन्समध्ये तसं दिसतं. बायडेन्समध्ये दे आर ब्रिसली, म्हणजे बायडेन्स नावाचं एक प्लांट असतं, बायडेन्स पायलोजा, त्याच्यामध्ये ब्रशसारखे पॅपस तयार झालेलं असतं. समटाईम हेअर लाईक असते, सॉंकसमध्ये हेअर लाईक असते. समटाईम देर इज प्लुमोज पॅपस, कार्डस नावाच्या प्लांटमध्ये प्लुमोज पॅपस असते. देन करोला ऑफ 5 पेटल्स आर युनायटेड. दे फॉर्म अ ट्यूब विथ 5 लोब्स, 5 लोब असणारे ट्यूब तयार करतं. डिस्क फ्लोरेटमध्ये 5 लोब असणारं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. लिग्युलेट फ्लोरेट म्हणजेच रे फ्लोरेटमध्ये काय होतं, 3 to 5 टीथ करोला असतोय, त्यातले 2 टीथ आहेत ते लांबचे लांब मोठे होतात आणि 2 लोब तयार होणारा करोला म्हणजेच बायलॅबिएट करोला असा या रे फ्लोरेट्समध्ये दिसतो. रे फ्लोरेट्समध्ये बायलॅबिएट करोला दिसतो. तुम्हाला दोन्ही इकडचा करोला समजून सांगितलेला आहे. अँड्रोशियम इज मेड अप ऑफ 5 स्टॅमेन्स. स्टॅमेन्स आर फ्री बट अँथर्स आर युनायटेड. सिंजेनॅशियस. स्टॅमेन्स फ्री असतात, त्याचे फिलामेंट्स फ्री असतात. प्रत्येक पेटल लोबवरती तो फिलामेंट अटॅच झालेला असतो, पण त्याच्या टोकाला जे आहे ना ते सगळे अँथर एकमेकाला चिटकलेले असतात आणि त्यांच्यामधनं स्टाईल बाहेर निघते. स्टाईल आहे ना ती अँथर ट्यूबमधनं बाहेर निघते. अँथर दे आर फ्युज्ड विथ इच अदर, युनायटेड विथ इच अदर, अँड दे फॉर्म अ सिंजिनॅशियस कंडिशन फॉर्मिंग अ ट्यूब अराउंड द स्टाईल. स्टाईलच्या भोवताली एक ट्यूब तयार करतात. And they are epipetalous. They born on petals. Anthers are bithecous, dehiscous by longitudinal slit or apical pore. Gynoecium with 2 carpels. 2 carpels असतात. They are united one. जर तुम्ही ओव्हरी कट केली तर इट इज युनिलॉक्युलर ओव्हरी. ओव्हरीचा TS घेतला तर तुम्हाला एकच लॉक्युल दिसेल. A single ovule will be there and with basal placentation. Ovary is always inferior. Ovary will be always inferior and style with 2 lobes. म्हणजे bifid stigma is there. Fruit आहे सिप्सेला टाईपचं फ्रूट. Many time it is called as akin also. It's a dry fruit made up of a single ovary with single ovule. It's called as सिप्सेला. सीड एकच राहते. एम्ब्रिओ स्ट्रेट असतो. एंडोस्पर्म युजली ॲब्सेंट. म्हणजे युजली एंडोस्पर्म जो आहे तो सगळा एम्ब्रिओ जो आहे तो युटिलाइज करून घेतो आणि त्याच्या कॉटिलिडॉनमध्येच त्याचं स्टोअर फूड राहतं. नाऊ विल डिस्कस अबाउट इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ फॅमिली. ही फॅमिली जगातली सगळ्यात मोठी फॅमिली बरं का, जगात सगळ्यात मोठी फॅमिली. पण तसं बघायला गेलं तर त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स खूप कमी आहे. म्हणजे सम स्पेसीज आर ऑर्नामेंटल लाईक डेहलिया, लाईक टॅजिटस म्हणजे हे मेरीगोल्ड आहे ना, झेंडू,
झेंडू, डेहेलिया, ॲस्टर किंवा क्रायसेंथेमम म्हणजे शेवंती, हे ऑर्नामेंटल प्लांट म्हणून लावले जातात. त्यांचे फ्लावर हे देवाला वापरले जातात. फुलं बरेचसे छान चांगले असतात. जरबेरा पण असते. जरबेरा नावाचं पण एक ऑर्नामेंटल प्लांट असते. टॅजिटस झालं, झिनिया नावाचं एक ऑर्नामेंटल प्लांट असते. फ्यू प्लांट्स आर इटन और फ्यू प्लांट्स आर यूज्ड ॲज फूड. लेट्यूस म्हणून एक ग्रीन कलरचं स्ट्रक्चर असते. तुम्ही बर्गर वगैरे खायला गेले नाशिकमध्ये किंवा पुण्यामध्ये, बर्गरमध्ये एक ग्रीन कलरचं असं फ्रिंज्ड झिगझॅक ह्याचं हार्ड असं एक लीफ तुम्हाला घातलेलं असतं बर्गरमध्ये. त्याला म्हणायचं लेट्यूस लीफ खाल्लं जातं बरं का, ग्रीन कलरचं, किंवा सलाडमध्ये यूज केलं जातं. तर ते लेट्यूस आहे ना, इट इज अ लीफ ऑफ लॅक्टुका स्पेसिस. लॅक्टुका सटायवा नावाचं एक प्लांट असते, लॅक्टुका सटायवा, त्याचं ते लेट्यूस नावाचं प्लांट असतं. सनफ्लॉवर माहिती आहे तुम्हाला, हेलियांथस ॲनस, ANNUS ॲनस. हेलियांथस ॲनस, सनफ्लॉवरचं तुम्ही ऑइल काढू शकता किंवा ऑइल वापरलं जातं. त्यानंतर गोझोशिया ॲबिसिनिका म्हणजे खुरासनी. आत्ता आपल्याकडे जे फ्लॉवरिंगमध्ये आहे येलो कलरचं ॲस्टरेसी सगळ्या शेतांमध्ये, ते आहे गोझोशिया ॲबिसिनिका म्हणजे खुरासनी. त्या खुरासनीचं पण तेल काढलं जातं आणि वापरलं जातं. देन वन मोर, कार्थॅमस टिंक्टोरियस नावाचं एक प्लांट असतं, त्याला म्हणतात करडई. करडईपासनं रेड कलरचा एक डाय तयार केला जातो. सॅफ फ्लावर म्हणायचं त्याला, सॅफ फ्लावर असं म्हटलं जातं. डाय म्हणजे कलर त्या करडईपासनं तयार केला जातो आणि करडईच्या सीड्सपासनं पण तेल काढलं जातं आणि खाल्लं जातं. देन दिस फॅमिली इज समवॉट इव्हॉल्ड फॅमिली इन आस्पेक्ट ऑफ केमिकल्स. तुम्ही या फॅमिलीचे मेंबर जर तुम्ही कट केले, हातात घेतले, चुरगळले, तर त्यांचा एक स्पेसिफिक फ्रॅग्रन्स येतो, थोडासा वास येतो. याला म्हणायचं कशामुळे येतो? इसेन्शियल ऑइल्समुळे येतो. का तर हार्बिवोर्सपासनं किंवा इन्सेक्टपासनं बऱ्याचशा बटरफ्लाईज किंवा इन्सेक्ट त्याच्यावर लार्वा ले करू नयेत म्हणून त्यांनी काही केमिकल वेपन्स तयार केलेत, आणि हे केमिकल वेपन्स वी कॅन यूज ॲज इन्सेक्टिसाइड्स. आधी ओडोमॉस होतं ना, ओडोमॉस जे आहे ना, त्याच्यासारखीच एक क्रीम यायची कॉस्मॉस नावाची, आणि कॉस्मॉस नावाचंच एक कॉईल पण यायची. काचवा छाप कशी आहे अगरबत्ती, तशीच काचवा छापसारखी कॉस्मॉस नावाची अगरबत्ती यायची. ती पण इन्सेक्टिसाईड प्लांट होतं, कॉस्मॉस पिन्नॅटस नावाचं असतं ते. त्या कॉस्मॉस पिन्नॅटसपासून ती कॉस्मॉस नावाची इन्सेक्ट रिपेलंट मॉस्किटो कॉईल तयार केली जायची. सो ॲज कम्पेअर्ड विथ अदर फॅमिली, दिस फॅमिली ॲस्टरेसी इज very little in economic importance, but it is very harmful in concern with weeds. ह्या ॲस्टरेसीचे वीड जगभर पसरलेत. या देशातनं त्या देशात जातात, खूप डॉमिनंटली वाढतात, खूप एवढं वाढतात की दुसऱ्या काही आपल्या इथल्या लोकल गवताला किंवा लोकल वीड्सला ते वाढूच देत नाहीत. एक स्टोरी सांगतो मी तुम्हाला. टाईम किती आपल्याकडे? तर काय होतं, काँग्रेस पक्षानं 1972 साली कॅनडामधनं आणला होता एक गहू आणला होता, आणि तो गहू वाटला होता सगळ्यांना खाण्यासाठी. मग त्या गव्हासोबत एक पार्थिनियम हिस्टेरोपोरस नावाचं एक प्लांट असते, त्याला गाजर गवत किंवा काँग्रेस गवत असं म्हटलं जातं. तर ते गवताच्या सीड्स आल्या आणि भारतभर ते एवढं वाढलं की दुसरे कुठले प्लांट्सच येत नव्हते, फक्त पार्थिनियम यायचं. मग अशा कंडिशनमध्ये काय झालं, देर वॉज नो बायोलॉजिकल प्रेशर ऑन दॅट प्लांट, देर वॉज नो प्लांट फीडर्स, सो दॅट प्लांट गॉट विगरस इन ग्रोथ अँड इट ऑक्युपाईड ऑल द हॅबिटॅट्स इन आवर कंट्री. पण टाईम चेंज झाला, काही काळानंतर आपल्या प्लांट्सनी, आपल्या इन्सेक्टनं, आपल्या ॲनिमल्सनं त्याच्यावर फीड करायला सुरुवात केली, आणि आज त्याचं पॉप्युलेशन कमी झालं. सो दिस ॲस्टरेसी इज हॅविंग मोर negative impact, or it is mostly members of Asteraceae, they are weeds.
सो थँक्यू फॉर पेशंट हिअरिंग आणि पुढच्या लेक्चरला आपण भेटूया मग.